सकाळी झोपेतून उठलं की महिलांची सगळ्यात आधी घाई असते ती स्वयंपाकाची. एकीकडे ब्रेकफास्ट, एकीकडे डब्याची तयारी. त्यात कोणाला काय आवडते, कोणाचे पथ्य यानुसार स्वयंपाक केला जातो. महिला वर्गाचा सर्वाधिक वेळ जाणारे काम म्हणजे स्वयंपाकाचे. यातही स्वयंपाकाबरोबरच इतर लहान सहान कामात जास्त वेळ जातो. इतके सगळे करूनही भाजीत हे जास्त झालं की पोळ्या अशा झाल्या, अशा तक्रारी घरच्यांकडून असतातच. पण थोडे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आपण झटपट आणि उत्तम स्वयंपाक करू शकतो. तर ते कोणते झटपट नियोजन, तर ते बघूया. नियोजन महत्त्वाचे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला, जेवायला आणि रात्रीसाठी काय करायचे याचे नियोजन आधीच करून ठेवा. म्हणजेच ऐन वेळेला आता काय करायचे इथपासून सुरुवात होणार नाही. डोक्यात काय करायचे हे एकदा नक्की असले की उठल्यावर झटपट कामाला लागता येते. इतकेच नाही तर आदल्या रात्रीच उद्या काय करायचे हे नक्की असेल तर झोपण्यापूर्वी थोडी किमान तयारी करता येते. रात्री काय करायचे हे ठरले असेल तर सकाळचे सगळे आवरल्यावर त्याची तयारी करता येते. भाज्या साफ करणे. भाज्या साफ करणे हे सगळ्यात महत्त्वाचे काम असते. घाईच्या वेळी भाज्या निवडलेल्या, चिरलेल्या तयार असतील तर फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी पालेभाज्या निवडून ठेवणे, लसूण सोलून ठेवणे, गवार, पापडी यांसारख्या भाज्या निवडून ठेवल्यास झटपट भाजी टाकता येते. डबे रिकामे नाहीत ना तपासा. आपण स्वयंपाक करायला घेतला की डब्यात साखरच नाही, दाण्याचा कुटच संपला आहे किंवा गूळ फोडलेला नाही असे होते. मग घाईच्या वेळी आपला यामध्ये खूप वेळ जातो. त्यापेक्षा आठवड्याची सुट्टी असेल तेव्हा किंवा संध्याकाळचे थोडे निवांत असताना मिसळणाच्या डब्यातील सगळे पदार्थ भरलेले आहेत ना हे पाहावे. साखर, मीठ, गूळ, दाण्याचा कूट याचे डबे आधीच भरून ठेवावेत. भाजी आणि आमटीसाठी लागणारे वाटण. बऱ्याचदा आपल्याला काही भाज्या किंवा उसळी यांच्यासाठी वाटण लागते. अशा वेळी खोबरे किसलेले किंवा वाटलेले असणे गरजेचे असते. ऐनवेळी खोबरे वाटत बसल्यास खूप वेळ जातो. त्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी खोबरे वाटून ठेवावे. इतकेच नाही तर आलं लसूण पेस्टही जेवणात अनेकदा लागणारी गोष्ट आहे. लसूण सोललेला असला की मिक्सरवर आलं लसूण बारीक करण्यात घाईच्या वेळी वेळ जातो. अशा वेळी आलं लसूण पेस्ट तयार असेल तर काम झटपट होते. इतर तयारी. याशिवाय कढीपत्ता, कोथिंबीर निवडून ठेवणे, धने जिरे पूड आधीच करून ठेवणे, ताजा मसाला लागत असेल तर खडा मसाला तेलावर गरम करून तो मिक्सरवर करून ठेवणे, मिरपूड, वेलची पूड करून ठेवणे. अशा लहान सहान वाटणाऱ्या पण घाईच्या वेळी झटपट हाताशी येतील अशा गोष्टींची तयारी आधीच करून ठेवल्यास स्वयंपाकाचा वेळ वाचतो. इतकेच नाही तर तयारी असल्याने आपणही निश्चिंत राहू आणि स्वयंपाक चविष्ट होण्यास मदत होईल. या होत्या काही टिप्स. सबस्क्राईब नक्की करा.